श्री, अरे ये ना, ये तू असं दारात का उभा होतास? नाही, इथे तुमचं काहीतरी महत्वाचं बोलणं चालू होतं म्हणून मी आपला. नाही, ते काही नाही, एवढं काही नाही महत्वाचं. काय ते, काय तसा काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम काही नाही. हा, बस ना. नको, चहा नको नको. दरवेळी उभ्या उभ्या जातोस तू श्री. माझ्याकडे वेळ कमी असतो आणि माझ्याकडे खूप असतो, वेळ खूप असतो. आणि त्यातून तू आलास ना की मला भानच राहत नाही वेळेचं. मला ना खूप आश्चर्य वाटलं श्री आज तुला बघून. म्हणजे नेहमीच वाटतं, पण आजही मला वाटलं होतं की तू थोडा नाराज असशील माझ्यावर. आय एम सॉरी श्री. कशाबद्दल? म्हणजे त्या दिवशी तू आला होतास तेव्हा मी असा होतो. असा म्हणजे? असा म्हणजे नेमकं तू आलास त्या दिवशी माझी अवस्था, म्हणजे मी फार बऱ्या अवस्थेत नव्हतो. नेव्हर माइंड. म्हणजे तू रागावला नाहीस माझ्यावर? छे, मला काही फार वाटलं नाही त्याचं. फक्त जे ऐकलं होतं ते प्रत्यक्ष पाहिलं. म्हणजे तसं कायम नाही होत श्री, बर का. म्हणजे क्वचित कधीतरी, म्हणजे नेमका तू आलास तेव्हा असं, पण असं कायम नाही होत. नाही, आणि कायम झालं तरी मला काय फरक पडतो? तुमच्या कुकीज आवडल्या? आणू? इनफॅक्ट माझा एक मित्र आहे, त्याची एक कंपनी, तो त्या कंपनीमध्ये बेकरी प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. त्यांनी तुम्हाला जॉब ऑफर केलाय. त्याचं युनिट राजस्थान जवळ आहे. तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य तो पगार मिळेल, राहायला घर मिळेल, गाडी मिळेल, तुमची सगळी व्यवस्था अगदी चोख केली जाईल. हे तू मला म्हणजे माझ्यासाठी सांगतोस? हो, जॉब तुम्हाला ऑफर केलाय. मला जॉब का? का म्हणजे चांगलं काम करणारी माणसं लोकांना हवी असतात, आणि तुमचं बेकिंग स्किल उत्तम आहे. ए श्री, तू माझी चेष्टा तर करत नाहीयेस ना? चेष्टा मस्करी करण्या इतके जवळचे नाही होत आपण. मी खरं बोलतोय. पण मला मोठ्या कंपनीत काम करण्याचा अनुभव नाही आहे श्री. अहो, पण त्यांची काही हरकत नाहीये. नाही म्हणजे तू माझ्या शिक्षणाबद्दल बोललायस ना त्यांना. मी फार काही शिकलो नाहीये. म्हणजे 12वी पर्यंत सायन्स, आणि न काढून आईनी मला आर्ट्सला घातलं. 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला मला जवळपास 5-6 वर्ष लागली होती. पण तुम्हाला कुकीज उत्तम येतात, आणि त्यासाठी तुमचं शिक्षण लक्षात घेतलं जाणार नाहीये. पण म्हणजे त्यांच्याकडे इतक्या प्रेमाने तू माझं नाव सुचवलंस श्री. हो, म्हणजे मला नाही जमलं तर मला भीती वाटते. माझी लायकी नाही रे चांगला पगार वगैरे या सगळ्याची. म्हणजे माझ्या करता कुणाकडून असे उपकार नको घेऊस तू बाळा. उपकार वगैरे काही नाहीये त्याच्यात. मग मला मानाने जगता यावं म्हणून शब्द टाकलास तू. मी तुमची परिस्थिती बघतोय. नाही, आणि तुम्हाला आर्थिक मदत केलेली आवडणार नाही, आणि याच्यात काही फार विशेष नाहीये. तुमचा बँक बॅलन्स वाढेल, तुम्हाला स्वतःचं घर मिळेल. काय बोलू, मला काही कळत नाही काय बोलणार तुम्ही. एकच गोष्ट, तुम्हाला तिकडे जाऊन राहावं लागेल. तिथे म्हणजे? राजस्थान जवळ. ओ हा. बघा, विचार करा. कदाचित ही शेवटची संधी असेल. स्वतःच्या पायावर मानानं उभं राहण्याची कदाचित शेवटची संधी.
बघा, विचार करा. आणि तुम्हाला हे पटलं तर माझी एक अट मान्य करावी लागेल. कोणती? ते तुम्ही ऑफर स्वीकारल्यानंतर सांगेन. पण आत्ता का नाही? कारण आत्ता फक्त या संधीचा तुम्ही गंभीरपणे विचार करावा असं मला वाटतंय. तेव्हा मला फोन करून कळवा. माझा नंबर आहे माझ्याकडे. अरे मी काका आहे तुझा. ऑफिसचाही नंबर. तोही आहे. ठीक आहे, मग ऑफिसच्याच नंबरवरती कळवा मला. तुमच्या पॉझिटिव्ह उत्तराची वाट बघतोय. आयेजी काय होत आहे? काही नाही ग, तुझ्या नवऱ्यानं हे नवीनच मागे लावलंय ना. म्हणजे अगं, पेपर बंद केलाय त्यांनी. कागदासाठी जंगल तोड होते म्हणून पेपर नेटवर वाचा असं म्हणणं आहे त्याचं. हो, पण मग अगं जमतंय कुठे मला. एकतर हे असं वाचताना ना अक्षर एकमेकात घुसल्यासारखी वाटतात आणि पुढचं पानही उलगडता येत नाहीये मला. एक मिनिट आयेजी, मी सांगते. हे बघा, इथे नंबर्स दिलेत ना, ह्या नंबर्सवर तुम्ही क्लिक केलेत ना तर तुम्ही पुढच्या पानावर शिफ्ट होऊ शकता. नाहीच तर तुम्ही डायरेक्ट एडिटोरियलही वाचू शकता ना. अच्छा अच्छा. किंवा हे बघा, ह्या ऑप्शननी तुम्ही स्पोर्ट पेज पण वाचू शकता किंवा काही जे हवं ते. हा, बघते बघते बघते, जमेल तसं करते. आयेजी, तुम्हाला तर नक्कीच जमेल. मला जमेल ग, पण बाकीच्यांचं काय. आधीच पेपर वाचायचा उत्साह दांडगा, त्यातून नेटवर वाचायचं म्हणजे झालं. जमेल, त्यांनाही हळूहळू शिकवू आपण. शिकवू. ऑल द बेस्ट. पण खरं सांगू, पेपर वाचायची गंमत नाहीये. पेपर कसा कधीही कुठेही कसाही बसून वाचता येतो. सकाळी ताजा ताजा पेपर आला ना की त्याचा असा वास घेऊन नवीन साडीची घडी मोडल्यासारखं वाटतं मला. ती गंमत यात नाहीये. पण आयेजी, होईल सवय. आणि तुम्हाला सांगू, तुम्हाला एकदा सवय झाली ना की मग तुम्ही पेपर हातात घेणारच नाही. पण त्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागणार आहेत मात्र. पण आयेजी, झाडं वाचवायलाच हवीत ना. खरंच खूप गंभीर परिस्थिती आली आहे, म्हणून हे असे जालीम उपाय करावेच लागतात. श्रीची बायको शोभतेस खरी. चला, जुनं मागे सोडूया, नवीन काहीतरी शिकूया. पण ह्या बाबतीत तुम्ही ग्रेट आहात आयेजी. पुरे, तुला ऑफिसला नाही जायचं? उशीर नाही झाला? माझी झटापट दिवसभर चालू असणार आहे. ओके, येऊ आयेजी. बाय बाय बाय. हा, हे आलं की. साहेब, मसाल्यांचा सप्लाय कमी पडतोय. आमच्यासारख्या छोट्या क्लायंटकडे मोठ्या स्टोरेजची सोय नसते ना. शिवाय काय होतं की पावसाळ्यात मसाले खराब होण्याची दाट शक्यता असते. तर त्या बाबतीत आपण आत्ताच विचार काही केला ना तर बरं होईल. पण म्हणजे तुम्हाला कमी माल जास्त वेळा प्रोव्हाइड करायचा आहे, राईट? हो साहेब. पण म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचाही खर्च वाढणार. एवढा उठाव आहे का तिकडे मालाला? आमच्याकडे आहे साहेब, आमच्या भागात नॉन मराठी माणसं खूप राहतात, त्यामुळे सिलेक्टेड कस्टमर असतात आणि ते वर्षानुवर्षे आहेत. त्यांना नाराज करणं आम्हाला नाही परवडत. नाही, पण त्याचं काय ना, आता उन्हाळा येतोय, त्यामुळे आमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन सध्या आंब्याचे पदार्थ आणि सरबतांवर आहे. शिवाय मसाले वगैरे वाळवण्याचं हे काम सुरू झालेलं आहे. आपण हे सगळं जर आधी बोललो असतो ना तर काहीतरी वर्कआउट करता आलं असतं. बट मी बघतो,
काहीतरी करता येईल, वर्कआउट होईल. सर, सॉरी, काय म्हणत होता तुम्ही? सर, या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट आता संपलेलं आहे, ते रिन्यू करावं लागेल. यांचं म्हणणं असं आहे सर की जर आपण त्यांना एक्स्ट्रा मालाची ऑर्डर दिली तर ते रिन्यू करतील. नाही म्हणजे साहेब, एक मिनिट. हॅलो, मीटिंग चालली. थँक्यू. सॉरी, बोला. नाही म्हणजे साहेब, आम्हाला तुमच्याशीच बिझनेस करायचा. म्हणजे आम्हाला माल जास्ती हवाय, पण तो जास्ती दिवस ठेवण्याची सोय नाही आमच्याकडे. हो, मला कळतंय सगळं, पण मला विचार करायला आणि सगळा हिशोब मांडायला एखादा दिवस तरी द्या ना. आणि आय एम शुअर की काहीतरी मार्ग नक्की निघेल. माझी खात्री आहे की आपलं डील डिस्कंटिन्यू होणार नाही. एक मिनिट. हॅलो. हा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की नो फोन कॉल्स म्हणून. हा, अच्छा, लक्ष्मीकांत गोखल्यांचे फोन येऊन गेलेत का? हा हा, मी 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 त्यांना करतो कॉल. या, हो, थँक्यू. एक मिनिट. सर, आपण ही मीटिंग रिशेड्यूल करूयात का? हा, काही हरकत नाही आहे. ओके सर. एक्सक्यूज मी, काय आहे की उद्या आपल्याला आमच्या ऑफिसकडून फोन येईल. जानवी, जानवी, मला एक सांग, आपल्याला बघून लोक जोक्स बनवतात की जगात सगळी जोडपी अशीच असतात? सर, माझा या बाबतीतला अनुभव कमी आहे, पण सगळीकडे साधारण सारखीच परिस्थिती असेल. म्हणजे हे जे जोक्स येत असतात ना आपल्या फोनवर सतत, असं लोकांच्या आयुष्यात खरंच घडत असतं? घडत असेल आणि थोडीफार अतिशयोक्ती सुद्धा असेल. नाही नाही, असणारच. आता हा विनोद बघा, एक बाई आपल्या नवऱ्यावर अत्यंत चिडलेली असते. हे आमच्या घरात नेहमीच असतं नाही का? काय वेगळं त्याच्यात? ती आपल्या नवऱ्याला चिडून म्हणते की गेले 2 तास मी फक्त एकटीच बोलते, तुम्ही काहीच बोलत नाही, फक्त दर 10 मिनिटांनी एक जांभई देताय. इतके साधे मॅनर्स नाहीत तुम्हाला. तो बापुडवाणा नवरा म्हणतो, अगं दर 10 मिनिटांनी मी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी तोंड उघडतोय, पण तू मला बोलूच देत नाहीस, त्यामुळे मी तोंड बंद करतो आणि तुला वाटतं की मी जांभई देतोय. तुला सांगतो जानवी, अगदी आमच्या घरात कॅमेरा लावून शूट केल्यासारखा विनोद आहे. आपली काय दाढ काढली आहे? दाढ नाही का? नाही काय है, आपण काही बोलत नाही, आपण हसत नाही, बसलाय. तर मला वाटलं काय दाढ दुखते की काय, कारण अशा फालतू विनोदावर आपण पहिल्यांदा हसता का? आपल्याला टेन्शन आलंय, कुठल्या तरी 2 कस्टमरशी फुटकळ कामं आपल्याला संध्याकाळपर्यंत करून द्यायचे म्हणून आपण गप्पा आहात? सर प्लीज तुम्ही मला बोलू नका. माझं ब्रेकअप झालंय. हो, माझ्या बॉयफ्रेंडने मला सोडलंय, त्यामुळे मी ऑलरेडी डिस्टर्ब आहे. प्लीज तुम्ही जर आता मला बोललात तर मी खरंच जास्त चुका करेन. त्यात वेगळं काय आहे? जान्हवी, तुला हिचा डाव कळला का? आता पुढचे काही दिवस हे कारण सांगून ती कामात टंगळमंगळ करणार. तुला तिचं वाईट वाटणार, मग तू तिची कामं स्वतःवर घेणार. मला वाईट वाटणार, त्यामुळे मी तिच्या घोडचुकांकडे दुर्लक्ष करणार. असे काही दिवस आपले मूड ऑफ खेळण्यात गेले की नंतर आपल्या लक्षात येईल की ही नेहमीप्रमाणे उत्फुल्ल, टवटवीत आणि आनंदी दिसतेय. आपण मात्र चेहरे पाडून बसलोय हिचा ब्रेकअप झाला म्हणून. वरती हीच आपल्याला एक दिवस विचारणार, तुम्ही असे का दिसताय? मूड ऑफ झालाय का? काय झालं? सर प्लीज, ती खरंच अपसेट आहे. हो, आणि ती कामावर कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्नही करतेय सर. हो, पण जमत नाहीये. नाही सर. जान्हवी, ती अत्यंत कामात फोकस्ड आहे आणि जगात काहीही झालं तरी तिच्या हातून चुका होणार नाहीत. हे ज्या दिवशी तू मला सांगशील ना,
त्या दिवशी मी दाढी वाढवून हिमालयात जायला मोकळा. त्या दिवशी माझ्या मोक्षाचा मार्ग खुला झाला. उघड दार देवा आता, उघड दार दे. एक मिनिट. स्मितुडी, काय ग स्मितुडी, तुझा मूड गेलाय? मग काय डान्स करून दाखवू? पण फोनवरनं दिसणार नाही. विनोद सांगू तुला? अच्छा, त्यामुळे आणखी मूड जाईल. बरं बरं बरं, मग काय करूया बरं स्मितुडीचं? मी यांची बोलणी का खाते ना तेच कळत नाही मला. कारण ते प्रेमळही आहे आणि मुळात तू चांगलं काम करावंस असं वाटतं त्यांना. आणि तुला त्यांच्याकडून खूप काही शिकायलाही मिळतं. शिकायला मिळतं ना. आपल्या स्पाऊसशी कसं वागू नये हे शिकते मी. त्यांची बायको त्यांच्याशी जसं वागते ना ते अगदी बरोबरच करते. देवाने शिक्षा केली आहे त्यांना. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. तू बघच जान्हवी, पुढच्या जन्मी आहे ना. हो, तू त्यांची बॉस होणार आणि ते तुझे शिपाई. माहितीये मला. तथाच तू म्हण. मी सांगितलं श्रीला, अजिबात त्या जीजी का फिजी त्याच्याशी बोलायला जायचं नाही. काही गरज नाही आपल्याला. बरोबर आहे. अगं इतकं गोड पोर आपलं, कोणाशी आपुलकीने बोलायला गेलं तर त्याच्यावरच डाफरायचं म्हणजे काय? अगं आणि आपला श्री ग किती गोड आहे तो. त्याला बघून इतरांना वाटत असेल की या माणसाशी बोलायला जावं. कसा सिनेमातल्या हिरो सारखा दिसतो की नाही आपला श्री. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की श्री असा अनोळखी माणसाशी गप्पा मारायला गेलाच कसा. म्हणजे आपला श्री काही अबोल नाहीये, पण म्हणून स्वतःहून एखाद्याशी गप्पा मारायला जाईल असंही नाहीये. मला तर असं वाटतंय ज्या अर्थी श्री त्याच्याशी बोलायला गेला त्या अर्थी त्या माणसाबद्दल त्याला काहीतरी वाटत असणार नाही का? हो ग, पण त्या माणसाला त्याची काही किंमत आहे का बघा. हे असंच असतं ग, असंच असतं हे. आपण साधे असतो पण समोरची माणसं आपल्या इच्छेनुसार वागणं बदलतात. श्रीला बिचारायला किती वाईट वाटलं असेल ना. हो ना ग. म्हणजे दिवसभर काम करून परत येताना जरा कोणाशी बोलायला गेला तर स्वतःचा अपमान करून घ्यायला लागला. शी. आणि एवढं होऊन सुद्धा श्री त्या माणसाचीच बाजू घेत होता. सारखं आपलं सरुमावशी तो अपसेट असेल म्हणून तो बोलला असेल असं म्हणत होता. बरं, पण हे सगळं ऐकून जान्हवी काय म्हणाली? काय म्हणणार, ती सुद्धा चिडली होती. साहजिकच आहे, चिडणारच ती. हो बाई, पण आता श्रीला म्हणावं त्या माणसापासून जरा दूरच राहा. मला भेटला ना कधी तो तर अशी ओरडीन ना त्याला, ओरडणं विसरून जाईल तो. चांगली सडकावून काढीन त्याला. हो, चांगली सडकावून काढ. हो बेबी, तूच करू शकतेस असं. आम्ही सगळ्या आहोत तुझ्या बरोबर. काय समजतो तो स्वतःला? बघ ना, आमच्या श्रीला बोलतो म्हणजे काय वाटेल ते बोलायचं. शरयू, अगं मटाराच्या करंजा जमणार नसतील तर पॅटीसही चालतील. मी आपलं उगाच म्हणाले. आई मी करते करंजा. बरं, कणकेच्या करणार आहेस का रव्या मैद्याच्या? रवा मैदा. हा, तेच म्हटलं. कणकेच्या केल्या तर ऐनवेळी करायला लागतात, नाहीतर मऊ पडतात. हो आई. शरयू, यावर कधी कधी छान रेसिपीज मिळतात बघ. आपण एकदा मुगाच्या डाळीचा हलवा करूया. जान्हवीला विचार, आवडतो का तिला? वेगळाच कुठला तरी नंबर आहे, घेऊ? विचारतेस काय गे? हॅलो. हॅलो, शरयू गोखले का? हा, मी लक्ष्मीकांत गोखलेंचा शेजारी बोलतोय. गोखलेंना जरा बरं वाटत नाहीये, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यांना. काय? मायग्रेनचा अटॅक आलाय त्यांना. हो का? बरं बरं. तुम्ही येताय ना दवाखान्यात? मी काय? अहो ताई, तुमच्या लक्षात येतंय ना, तुमच्या मिस्टरांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. हो हो. कुठे आहेत, कुठे आहेत? राव नर्सिंग होम मध्ये. मग कधीपर्यंत याल तुम्ही? मी बघते. मी बघते. अहो ताई, प्लीज जरा लवकर या. हो हो हो. मी कळवते. कळवते? अहो कळवते म्हणजे? अहो ताई, मला कामावर जायचंय, प्लीज जरा लवकर या तुम्ही. हो हो हो. कुणाचा फोन होता? आई रॉंग नंबर होता. रॉंग नंबर होता?
हा म्हणजे कुणाचं तरी कोणीतरी दवाखान्यात आहे असं चुकून मला कळवलं. पण आई आपला काय संबंध ना, आपल्याला काय करायचंय. शरयू, आई खरंच रॉंग नंबर होता. सर सॉरी, पण आम्हाला परमनंट ऍड्रेसचं काहीतरी प्रूफ लागेलच. ऍक्च्युली कसं असतं, ओव्हरसीज असलेल्यांचे डॉक्युमेंट जास्त काटेकोरपणे तपासले जातात. हवं तर मी माझं एम्प्लॉई कार्ड दाखवतो तुम्हाला. तसं नाही सर, पण भारतातलं काहीतरी प्रूफ लागेलच ना. एक मिनिट. हॅलो, विजय सहकारी बँक. हो, 15 मिनिटात पाठवा. ओके. सॉरी, मला ही डॉक्युमेंट्स नाही घेता येणार. तुम्ही हवं तर आमच्या ब्रांच मॅनेजरशी बोलून घ्या ना. पण माझं अकाउंट ओपन होईल ना. हे बघा, तुम्ही ते सरांशीच बोलून घ्या, कारण ह्या केसमध्ये मी काहीच नाही करू शकणार आणि माझ्या लेवलला मला नाही ठरवता येणार काही. एक्सक्यूज मी छोटे आई, मी कामात आहे, मी नंतर तुम्हाला. आता बोल ना जान्हवी, प्लीज. बाबा मला बोलू दे ना. जान्हवी यांना बरं नाहीये, यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय.